अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरण हे सध्या चांगलंच चिघळताना दिसतंय। उर्फी विरुद्ध चित्रा वाघ असा वाद हा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या विचित्र फॅशन स्टाईलवर आक्षेप घेत तिला ताबडतोब बेड्यात ठोका असं म्हणत थेट पोलिसात तक्रार दाखल केलेली होती आणि त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये चांगलाच ट्विटर वॉर सुरू आहे। हे ट्विटर वॉर पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं आहे। उर्फीनं पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। चित्रा वाघांना उद्देशून उर्फीनं केलेलं ट्विट हे सध्या चर्चेत आहे। आधी आपण मैत्रिणी होऊ असं म्हटल्यानंतर उर्फीनं चित्रा वाघांना थेट आपली सासू म्हटलेलं आहे। तर उर्फीनं नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात। मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा वाघ मेरी सासू शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांना पत्र दिलेलं आहे आणि नुकतीच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरू झालेली आहे। तमिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केलेल्या असून त्यांना राज्याच्या विकासासाठी त्याचा उपयोग झालेला आहे। महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची आमची गेल्या कित्येक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे असं या पत्रात भुजबळ यांनी म्हटलंय। आता ती पण जनगणना जी सुरू होणार आहे दशवार्षिक भारत सरकारची करणारे आपलेच सरकारचे लोक आहेत। प्रांत तहसीलदार वगैरे वगैरे जे काही आपल्याच गव्हर्नमेंटचे फक्त म्हणजे ते ट्रेंड आहेत, त्यांना हे सुद्धा काम आपण द्यायचं आणि त्यांच्याकडून करून घ्यायचं। म्हणजे त्याच्यासाठी शिक्षण वगैरे त्यांना अगोदरच दशवार्षिक जनगणनेचं दिलेलं आहे। त्याच्यामध्ये दलित समाजाचे, त्याच्यामध्ये काय नाव तुमचं आदिवासी वगैरे हे सगळे कॉलम्स त्यांनी कसे करायचे त्यांना अभ्यास त्यांचा झालेला आहे। आता फक्त त्यांच्याकडून आपण हे करून घ्यायला पाहिजे अशी मागणी जी आहे आम्ही शिंदे आणि फडणवीस सरकारकडे केलेली आहे। भुजबळ साहेबांना हे कळलं पाहिजे की 1960 पासून 2022 पर्यंत या 62 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 50 वर्ष सरकार काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराचं होतं। त्यांनी कधी विचार केला नाही गोष्टीचा। राहिला ओबीसीचा पुळका, ओबीसी बद्दलही जेव्हा जेव्हा ओबीसीच्या विषयाचा निर्णयाचे अधिकार काँग्रेस राष्ट्रवादीकडे आले तेव्हा ते ओबीसीचे मारेकरी ठरले। रायगड लोकसभेच्या जागेवरून भास्कर जाधव आणि सुनील तटकरेंमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली। तटकरे आणि आपला प्रवास हा सारखाच असल्याचं भास्कर जाधव म्हणाले। दरम्यान रायगड लोकसभेची जागा मला द्या आणि विधानसभेची जागा तुम्ही लढवा अशी मागणी भास्कर जाधवांनी तटकरेंकडे केली आहे। आणि यावेळी बोलताना भास्कर जाधवांनी राजकीय प्रवासाचाही संदर्भ दिला। दोघांनीही सारखीच पदं भूषवलेली आहेत, पण तटकरे दिल्लीत आहेत, मात्र मला दिल्लीची संधी दिसत नाही असं मिश्किल भाष्य भास्कर जाधवांनी यावेळी केलं। खरं तर आपला पाठशिवणीचा खेळ आहे। तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष, मी विरोधी पक्षनेता, तुम्ही आमदार, मी आमदार, तुम्ही मंत्री, मी मंत्री, तुम्ही पालकमंत्री, मी पालकमंत्री, इथपर्यंत आपण आलेलो आहे। तुम्ही विधान परिषद, मी पण विधान परिषद। आता बहुतेक दिल्लीत जायचा रस्ता बंद आहे। कारण आजच्या घडीला व्यासपीठावरचं एकंदरीत आपलं चित्र बघितलं तर मला काही संधी नाही। पण दादा मग अशी म्हणाल्याप्रमाणे असेल तर ह्यांना महाराष्ट्रात बोलवा, मला दिल्लीत पाठवा असं मी म्हणत नाही। यांना दिल्लीच्या शुभेच्छा देतो।